फडणवीस हे आमचे अलायन्सचे मुख्य नेते आहेत आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत. पण आमचा अलायन्स जो आहे तो अलायन्स सुरुवातीला बीजेपी सोबत असल्यामुळं आम्हाला सत्तेचा वाटा देण्याची जबाबदारी ही बीजेपीची आहे. आणि त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर माझी चर्चा जेवढं झाली, मी शिर्डीसाठी आग्रह धरला होता. पण शिर्डीमध्ये त्यांनी प्रयत्न करून एकनाथ शिंदेचं म्हणणं हे होतं की सदाशिव लोखंडे ते सेटिंग खासदार आहेत आणि त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळं शिर्डी सोडता येणार नाही, त्यामुळं मला ती जागा मिळाली नाही. त्या बदल्यामध्ये आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद देण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेला आता विस्तार होईल त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये RPIला एक मंत्रिपद मिळेल असे आश्वासन दिलेलं आहे. एक MLC देण्याच्या संबंधामध्ये चर्चा झालेली आहे आणि जो आता सत्तेचा सहभाग आहे तो मिळाला पाहिजे. आणि विधानसभेच्या निवडणुका आहे, त्या निवडणुकांमध्ये एक 8 ते 10 जागा जी आहे त्या 8 ते 10 जागा आम्हाला मिळाव्या अशी अपेक्षा आपण व्यक्त केलेली आहे. चर्चेला बसल्यानंतर किती जागा तर सुटतील पाहूया. विधानसभेच्या जागा मात्र आम्हाला नक्की मिळतील आणि आमचे एक 4-5 आमदार तरी विधानसभेमध्ये 2024 असतील अशा पद्धतीची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि नक्कीच RPIला विधानसभेमध्ये काही जागा नक्की मिळतील अशी